नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपल्याला भेटण्यासाठी एक विशेष व्यक्ती आले ज्याने अल्पावधीतच अनेक लाखो मनावर अधिराज्य गाजवले। तेच आपले संदेश। तर कोकण संस्कृती संदेशचा अचानक भयानक मला फोन आला, तर म्हटलं मी आलोय, तर नक्कीच म्हटलं भेटूया। तर मला सांग संदेश, काय प्लॅन होता आज तुझा? आजचा अचानक भयानक प्लॅन होता। कधी कधी असं वाटतं मनाला, आपण कुठेतरी बऱ्याच वेळी काही गोष्टी होतात आयुष्यामध्ये, चढ उतार असतात, तेव्हा मग सगळेच प्रयत्न हरल्यानंतर आपल्याला देवाच्या चरणावरती यावं लागतं। तसंच माझी श्रद्धा गणपतीपुळ्यातल्या बाप्पावरती आहे। जेव्हा कधी कधी वाटतं जवळच आहे, 1.5-2 तासावरती माझं घर आहे इथून, तेव्हा मी येतो। आज अचानक भयानक प्लॅन झाला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। खरं तर आम्ही जवळ असून आहे ना, बरेच असे गावातले मंडळी आहे ना किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीत ते जवळ असतं ना, त्यांना ती तेवढी म्हणतात ना येण्याची संधी मिळत नाही किंवा ते येत नाहीत। बरोबर। बरं, दुनियेतून, महाराष्ट्रातून लोक, अमेरिकेतून लोक गणपतीपुळ्याच्या बाप्पाच्या दर्शनाला येतात, पण इथले स्थानिक आहेत ना, कधीतरी त्याने देखील वेळ काढला पाहिजे आणि इथे आलं पाहिजे, मनाला शांती मिळते। माझी श्रद्धा आहे म्हणून मी आलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। आपले मित्र आहेत मयूर पाटील, त्यांना फोन केला, म्हटलं इथे आल्याच्या नंतर आपल्या हक्काच्या माणसांना भेटलं पाहिजे। तसंच मयूर पाटील आणि आता आपण अमोल कोलगे यांना भेटलो। त्या दोघांना भेटून मजा आली, बरं वाटलं। पण आता प्लॅन भरपूर होते, पण उन्हाचं एवढं तर आहे की त्याच्यामुळे थोडंसं आवर्त घेतलं नाही तर बऱ्याच गोष्टी इकडे करण्यासारख्या आहेत, त्या तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील। मयूर पाटील ब्लॉग ना? हा, नुसतं मयूर पाटील आहे। मयूर पाटील आहे, जाऊन सबस्क्राईब करा, जे कोणी आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य असतील त्यांनी। नक्कीच थँक्यू संदेश। आणि होतं कसं की आम्ही संदेश मी कॉन्टॅक्टमध्ये असतोच, एक जवळचा भाऊ, एक लहान भाऊ म्हणेन मी तर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि आमचे विचारांची देवाणघेवाणी नेहमीच होत असते। तर संदेश अचानक भयानक आला। संदेशला मी सांगत असतो की प्लॅन करू नये, आपण सगळं मालगुण असेल, वरवडे असेल, जयगड असेल, काय काय ज्या गोष्टी आहेत एकत्र एक्सप्लोर करू। मी कोकण कोस्टल राईड मध्ये होतो, गणपतीपुळेच्या अगोदर मालगुण गाव लागला मला, तिकडून जयगडवरून होतो। तर लोक बरीच अशी गणपतीपुळेला जातात पण मालगुणला विसरतात। तुम्हाला जर शांतता अनुभवायची असेल, एकदम शांत वातावरणात एकदम एक्सपिरियन्स करायचं असेल, नेचर, समुद्र आणि बऱ्याच गोष्टी, तर तुम्ही मालगुणला येऊ शकता। तसं पर्यटकांची गर्दी आणि वर्दी गणपतीपुळ्यात असते, कारण मंदिरापासून जवळ लोक राहण्यासाठी प्रेफर करतात। पण ज्यांना नक्कीच शांती अनुभवायची आहे, असं पीसफुल वातावरणात राहायचं, तर त्यांनी मालगुण हा पर्याय नक्कीच विचारात घ्यावा। इथे बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या, इव्हन कयाकिंग पण चालू झालं आहे। हो। सो ज्या गोष्टी आहेत ना, ते यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच। आणि संदेश आला एवढा आत्मीयतेने, आमची भेटीगाठी नेहमी आत्मीयतेनेच होत असते। नाही, मी एकटाच येत नाही, बरेच जण येतात। इव्हन आपला लकी दादा आहे, लकी पण असतो, तिकडे मालवणचे मित्र आहेत आमचे, अजून बरेच मंडळी मयूरला ओळखतात। मयूर दादा म्हणतो आम्ही प्रेमाने, आता दादा म्हटल्यानंतर त्याला असं वयस्कर झाल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे मी नेहमी मयूर म्हणतो। फार असा फरक नाही, मी आपला 1-2 वर्ष लहान असेल, तेच असू दे, वय सांगायची गोष्ट नाही, कारण चिर तरुण दिसतो अजून तर असे आमचे विचारांची देवाणघेवाण नेहमी चालू असते आणि भेटीगाठीचे योग्य अधूनमधून आणि अकस्मात येत असतात। हा आला की तेच फोन करू, मी आलोय, ओके, तर मग लहान भावासाठी वेळ काढावाच लागतो। तर खरंच तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून आहे ना, सॅटर्डे, संडे, शनिवार, रविवारी याचं पूर्ण म्हणतात ना काम, इकडे गणपतीपुळ्यात राहणारे माणूस शनिवार रविवार कधीच फ्री भेटत नाही, काही ना काहीतरी काम असतं, पर्यटकांचा ओघ असतो, सगळ्याच कामांमध्ये सगळेच बिझी असतात। तरी देखील आज दिवसभर वेळ काढल्याबद्दल तुझे आभार राहू दे रे। कसं जवळच्या माणसांचं आणि हक्कांच्या माणसांचं आभार मानायचे नसतात, हे मी लकीला पण सांगितलंय। लकी पण आला होता ना, लकी दादा खूप हक्काने येतो, बघितलंय, होय, कायम फोन करतो आणि हक्काने येतं। त्याला तेच सांगितलं की आपल्या माणसांवर नेहमीच हक्क दाखवायचा, असा परकेपणा दाखवायचा नाही, जसं तू दाखवत असतो। तर चला, आता संदेश पण निघालाय, स्वस्त आणि परत नक्की तयारीत आहे आणि आपण एक वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करू त्याच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आणखीन अशा ज्या काही गोष्टी आहेत तर ते बहुतेक भाविकांना माहित नाही गणपतीपुळ्याबद्दल वगैरे, त्या देखील त्याच्या चॅनलवर आपण नक्कीच गणपतीपुळ्यातल्या पौराणिक सिक्रेट गोष्टी जर माहिती करून घ्यायच्या तर नवीन सिरीज येते, ओके, त्याच्या चॅनलवरती, ती देखील तुम्ही पाहू शकता। ती येईल, त्याचबरोबर त्याने दाखवल्यानंतर आम्ही आमच्या चॅनलवर नक्कीच संदेशला मी सांगितलंय की त्याच्या चॅनलवर देखील आम्ही हे दाखवू, कारण लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत। आणि भाविकांच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे, अनेक लाखो भाविकांचं श्रद्धास्थान गणपतीपुळे आहे, तर तिथे गणपतीपुळ्याच्या दर्शनाला येत असतात, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या जास्त प्रदर्शित झालेल्या नाहीत किंवा माहीत नाही लोकांना, तर त्या नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल, संदेशच्या कोकण संस्कृती चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच एक्सप्लोर करू।
चला तर आता आपण संदेशला निरोप देऊया. संदेश पण निघालाय, उशीर झालाय त्याला. चलो भेटूया. गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कारण आज 12 ऑक्टोबर माझ्या मुलीचा म्हणजे अनुचा वाढदिवस आहे. अनु इकडे. तर अनुचा वाढदिवस होता म्हणून अनुला घेऊन गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो. समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर आज 12 ऑक्टोबर माझ्या मुलीचा वाढदिवस देखील होता. सकाळी आपण संदेशची भेट घेतली. संदेश कोकण संस्कृती तर स्पेशली आला होता. तो बाप्पाचं दर्शन गेला गणपतीपुळ्यामध्ये. त्यानंतर आपल्याला कॉल केला होता, म्हणजे येण्याआधीच त्याने कॉल केला होता. तर त्याच्याबरोबर एक क्वालिटी टाईम स्पेंड केला आपण. ऑफ कॅमेरा बऱ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे विचारांची देवाणघेवाण म्हणतात तर ती झाली. कारण संदेश आला की पहिला कॉल करतो आणि आम्ही भेटतो, वारंवार भेटत असतो किंवा कॉलवर आमचं बोलणं होत असतं. एक डाऊन टू अर्थ हा यूट्यूबर असं म्हणावं लागेल. एक छान त्याचं व्यक्तिमत्व आहे. काही जणांना वाटत असेल की इगो वगैरे, तर त्यातला काही प्रकार नाही आहे. संदेश अगदी साधा माणूस आहे. तर त्याच्यासोबत वेळ व्यतीत केला आणि त्यानंतर मग घरी आलो. त्यानंतर मग संध्याकाळी मुलीला घेऊन अनुला गणपतीच्या मंदिरात गेलो होतो, गणपती बाप्पाच्या गणपतीपुळ्यामध्ये. कारण आज तिचा वाढदिवस होता
त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग घरी आलो. घरी वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं, केक कापला. आपल्या आप्तेष्ट परिवार घरी आला होता आणि तिला आशीर्वाद दिला. तर काही जणांनी ह्या ज्या शुभेच्छा आहेत त्या कॉल्सवरून दिल्या, त्यानंतर मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या. तर त्या सर्वांना धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहो. तर हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर असा होता एकंदरीत दिवस. छान दिवस गेला. अनुचा वाढदिवस देखील आता सेलिब्रेट झाला. तर असा होता एकंदरीत हा दिवस. आणि आताची वेळ म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनची, तर ते देखील पुढेचे आपण कव्हर केलेले आहेत. तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.